नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे जुने रेशन कार्ड असेल आणि तुम्ही दर महिन्याला सरकारी रेशन दुकानातून धान्य घेत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन निर्णय घेतलेला असून आता जुन्या कागदी रेशन कार्ड ऐवजी नवीन प्लास्टिकचे स्मार्ट रेशन कार्ड आणले जाणार आहे. मित्रांनो, नवीन रेशन कार्ड आणताना शासनाने आता बोगस लाभार्थ्यांबाबत मोठी खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. यामुळे नक्कीच बोगस लाभार्थी आणि रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांच्या अडचणी या ठिकाणी वाढणार आहेत. मित्रांनो, एटीएम कार्ड सारखे दिसणारे नवीन रेशन कार्ड हे स्मार्ट स्वरूपाचे असणार आहे. मित्रांनो, आपण गेले अनेक वर्षे कागदी रेशन कार्ड वापरत आलेलो आहोत. कागदी असल्यामुळे ती भिजणे, फाटणे आणि खराब होणे हे प्रकार होत असत. पण आता महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने या नव्या स्मार्ट शिधापत्रिकेला मान्यता देऊन रेशन कार्डचे सुद्धा या ठिकाणी आता डिजिटलायझेशन केलेले आहे. मित्रांनो, आता नवीन रेशन कार्ड हे पॅन कार्ड, एटीएम कार्ड सारख्या आकाराचे असणार आहे. या नवीन रेशन कार्डवरील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे नवीन रेशन कार्डवरती एक स्वतंत्र असा क्यूआर कोड हा असणार आहे. रेशन दुकानात रेशन घेतल्यानंतर दुकानदार रेशन कार्डवरील क्यूआर कोड हा स्कॅन करून ऑनलाईन नोंद घेऊ शकणार आहे. तसेच मित्रांनो, रेशन कार्डवरील क्यूआर कोड हा संपूर्ण कुटुंबाच्या माहितीशी आणि आधार कार्डशी लिंक असणार आहे. जेव्हा रेशन दुकानात हा कोड स्कॅन होईल, तेव्हा लगेचच रेशन कार्ड धारकाच्या कुटुंबाची संपूर्ण आणि अचूक माहिती ही स्क्रीनवरती दुकानदाराला दिसणार आहे. यामुळे मित्रांनो, आता या नवीन रेशन कार्डचा फटका हा बोगस रेशन कार्ड धारकांना नक्कीच या ठिकाणी बसणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नवीन रेशन कार्ड कोणाकोणाला मिळणार आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारने या स्मार्ट रेशन कार्ड करिता जवळपास 51 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध केला असून या निधीतून महाराष्ट्रातील जवळपास 1,70,00,000 लाभार्थ्यांना या नवीन रेशन कार्डचे वितरण केल्या जाणार आहे. यामध्ये मित्रांनो, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी तसेच दारिद्र्य रेषेवरील शेतकरी कुटुंबांचा सुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याचा प्रत्यक्ष फायदा हा रेशन कार्ड धारकांना होणार आहे. जसे की तुम्हाला शासनाकडून किती धान्य मंजूर आहे आणि प्रत्यक्ष दुकानदार तुम्हाला किती देत आहे, हे तुम्हाला लगेच या ठिकाणी क्यूआर कोडमुळे पडताळून पाहता येणार आहे. तसंच मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड हे हरवल्यास किंवा खराब झाल्यास आता काळजी करण्याचे कारण नसणार आहे. कारण डिजिटल रेशन कार्ड असल्यामुळे तुमची माहिती ही शासनाच्या सर्व्हरवरती सेव्ह असल्या कारणाने तुम्हाला परत नवीन रेशन कार्ड हे लगेच बनवून घेता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? डिजिटल क्यूआर आधारित रेशन कार्डमुळे खरोखरच रेशनचा काळा बाजार हा थांबणार आहे का? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो, या नवीन कार्डसाठी अर्ज कसे करायचे किंवा वाटप कधीपासून सुरू होणार आहे याचे पुढील अपडेट येतील, तसा मी तुमच्यासाठी लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येईन. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.